नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त म्हणजे दत्ताचे सगळे अवतार आहेत. तुम्ही जेवढा नामजप कराल तेवढा तुमचा उद्धार लवकर होतो. ते कधीही कोणाची उपेक्षा करत नाहीत. तुमची उद्धाराची वेळ आली की तुमचा उद्धार होतो. श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज जिथे असत ना तेथील सर्वांना त्या परमात्मा स्वरूपाने 2 शब्द आपल्याशी बोलावेत किंवा आपली विचारपूस करावी असे वाटत असायचं. दत्त महाराजांचा स्वभाव कसा आहे तर मितभाषी आहे. तेव्हा त्यांनी कोणाची क्षेम कुशल चौकशी करतात त्या मनुष्यांना काय व्हायचं की आकाश ठेंगणं व्हायचं. पण गुरुचरित्र वाचताना किंवा गुरुचरित्रात अनेकांचं भाग्य मात्र थोर होतं. सायदेव, गंगानुज, तंतुक या सर्वांशी महाराजांनी अगदी भरभरून केलेला संवाद आहे. गाणगापूरच्या मठात महाराज बसलेले असताना त्रिविक्रम भारती 2 मदनमत्त विप्रांना घेऊन आले. ते विप्र महाराजांना म्हणू लागले की शास्त्रावर चर्चा करा अन्यथा जयपत्र द्या. विप्र म्हणत होते वेदशास्त्रादी व्याकरण याच्यावर आपण चर्चा करू. अनेकदा सांगून पण ब्राह्मण आपला काही हेका सोडत नव्हते. तेव्हा त्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने तिथून जाणाऱ्या एका मनुष्याला गुरु महाराजांनी बोलावणं केलं. महाराजांनी बोलवून आपला वृत्तांत विचारला. त्याचे त्या मनुष्याला इतके अप्रूप वाटले की म्हणाला, त्वा कृपाळू गुरुमूर्ती मनोने पाचारिले प्रीती आपणा झाली उद्धार गती मनोने दंडवत नमन करी. अहो महाराज आपण हाक मारलीत आणि बोलवून घेतलेत, उद्धार झाला माझा. हे सगळं ऐकल्यानंतर विप्रांना बोलायला शब्दच नाही उरले. गाणगापूरला महाराजांना रोज सकाळी संगमावर जात आणि अनुष्ठान संपून मध्यान्हकाळी परत येत. आता वाटेत असलेल्या शेतात एक शेतकरी नित्य त्यांना नमस्कार करत असायचा. महाराज काही बोलत नसायचे. नमस्काराचा स्वीकार करायचे आणि पुढे जायचे. असं खूप दिवस चाललेलं असताना संयम म्हणजे काय असतं भक्तिमार्गात, आणि संयम हा भक्तिमार्गामध्ये अति आवश्यक आहे. तो असा की महाराजांकडून प्रतिसाद मिळत नव्हता तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांनी निराश न होता त्याची भक्ती चालूच ठेवली होती. रोज महाराजांना विचारायचं, महाराजांना नमस्कार करायचा. म्हणजे त्याला असं वाटत होतं की आज ना उद्या महाराज निश्चितपणे माझा उद्धार करतील. असाच खूप काळ लोटला आणि त्याची उद्धाराची वेळ आली. महाराजांनी विचारले, कागा तू कष्टतोषी नमन करीशी येऊन या. महाराजांबरोबरचे संवादाचे भाग्य ते त्याच्या नशिबात होतं. तो धन्य झाला. शेतकऱ्याला परमात्मा स्वरूपाची ओळख होती. म्हणाला, तू समजता प्रतिपाळीशी. अहो महाराज सामान्य म्हणून माझी उपेक्षा करू नका. दत्त महाराज कोणाचीही उपेक्षा करत नाहीत. उद्धाराची मात्र वेळ यावी लागते. हे गुरुदेव दत्तांनी त्याला समजावून सांगितलं. आपण सुद्धा भक्ती करत असतो, पण आपल्याला भक्ती करता करता असं वाटत असतं मी एवढी भक्ती करतो पण मला अजून काही त्याचा हे अनुभव येत नाहीये. पण तसं नसतं. तुम्ही भक्ती करत राहा. तुम्हाला तुमची वेळ आल्यानंतर तुमचा उद्धार नक्की दत्त महाराज, नरसिंह सरस्वती महाराज किंवा तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती करत असाल तर श्री स्वामी समर्थ नक्की तुमच्या भक्तीची जाणीव ठेवून तुमचा उद्धार वेळ आल्यानंतर करणारच. जर तुम्ही भक्ती करत असाल तर भक्तीमध्ये संयम हा फार महत्त्वाचा आहे. जर तुम्ही संयम ठेवलात आणि तुमचा नामजप, तुमची भक्ती, तुमची सेवा जी काय आहे ती चालू ठेवलीत तर एक दिवस असा येईल तुम्ही केलेल्या भक्तीपेक्षा, सेवेपेक्षा 10 पट तुम्हाला त्याचं फळ मिळेल यात शंका नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.